भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 300 विषयांना एकमताने मंजुरी तर विरोधी नगरसेवकांचा सभात्याग। अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज शांततेत पार पडली। सभेत एकूण 301 विषय मांडण्यात आले, त्यापैकी 300 विषयांना मंजुरी देण्यात आली। सत्ताधारी नगरसेवक सभेला उपस्थित होते, तर विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकत उपस्थिती लावली नाही। विरोधकांनी ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभेकडे पाठ फिरवली। विरोधकांच्या अनुपस्थितीतच बहुतांश विषयांना मंजुरी मिळाल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात या सभेची जोरदार चर्चा सुरू आहे। विषय क्रमांक 56 पाणीपुरवठा विभागातील विविध आपल्याकडे एक रिक्वेस्ट आहे की आपण जे डिवायडर आहे ते 2 वे म्हणजे 2 एंड न करता सिंगल वे घेतले तर रस्ताही वाढेल आणि जेणेकरून जनावरांचे समोर येऊन अपघात वाढतोय त्याची सहकारी यांनी जळगाव रोड तसंच जामनेर रोड ह्या सिंगल डिवायडर आणि कॉम्प्लिटीकरण अशा दोन्ही कामं मंजूर करून मक्तेदारास कार्यादेश सुद्धा दिलेला आहे। परंतु आपण मध्ये भुयारी गटाराच्या संदर्भामध्ये अडचण आल्यामुळे ते काम सुरू झालेले, परंतु भविष्यामध्ये त्या दोन्ही डिवायडर करून एक सिंगल डिवायडर करण्याचा त्या टेंडरमध्ये प्रोसेस नगरपालिका मार्केट संकुलन कॉम्प्लेक्सच्या आवश्यकते दुरुस्ती करणे, यामध्ये जे पण आपले कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये आपले जे शौचालय ते जर बघायला गेले तर त्यात कोणी जाऊ शकत नाही। आपले जे जेंट्स लोक आहेत कुठे वापरू शकतात, पण महिलांना ही सुविधा कुठे नाही आहे। तर ही दुरुस्ती करत असताना आपण शौचालय दुरुस्ती करून त्यांना जे आपले साफसफाई कुणी कर्मचारी आहेत परमनंट नेमून त्यांना किती हे द्या की ते 2 रुपये घेऊन 5 रुपये घेऊन पुसू, पण त्याची साफसफाई दिली वाटायची। कारण हा साफसफाई केली तर ते छोटी नाली साफसफाई झाली नाही तर त्या मोठ्या नाल्याचं बिल भरायचं नाही, हे लिहून घ्या तुम्ही। कोणी असं तो देखील म्हणजे कसं होतं माहिती आहे का, सर्व नाले साफसफाई होतात, लोक वारंवार सांगून ते काम फक्त 20 फुटाचं असतं, पण सर 20 फुटाकरता 100 लोक वारंवार सांगत असतील तर ते छोटी नाली जर मी जसं कोणती ज्याची कंप्लेंट असेल तर त्या एरियातल्या मोठ्या नाल्याची बिल आहे। मी तुम्हाला दाखवतो, एकदम 4-5 पिक्चर आलेले मी काढून भुसावळचे तुम्हाला दाखवतो। मी हा रेती विकणारा भुसावळचा बारीक रेती विकतो, जाड रेती नाल्यात टाकतो। प्रत्येक वर्षी 200 ट्रॅक्टर रेती विकली जाते नाल्या सफाईमध्ये। याच्यावर कारवाई का केली गेली नाही आतापर्यंत? आताच्या सध्या स्थितीचा फोटो आहे हा खडका रोड जो फुली इथं सरस मटण विकलं जातं आणि मटणचा पूर्ण कचरा हा इथे टाकला जातो त्या नाल्याच्या कोपऱ्यावरती। याच्यावर कोणती कारवाई केलेली आहे? हा खडका रोड नाला आहे। मच्छी विकणारे जेवढी मुंबईहून मच्छी येते ती थर्माकोल मध्ये आणते आणि ह्या नाल्यात टाकली जाते। ही याच्यावर कारवाई करणार का आपण? हे आपलं जे रिलायन्स मार्ट आहे तो नाला आहे, हा रिलायन्स मार्ट जवळचा हा पूर्ण व्यापाऱ्यांचा कचरा आहे। साहेब भुसावळ शहरामध्ये जेवढी नागरिक आहे तेवढेच व्यापारी आहे, जेवढे नागरिक आहे तेवढेच व्यापारी आहे। माझा जो लक्षात आलेला विषय असा आहे की जेवढा नागरिकांचा कचरा निघतो तेवढाच व्यापाऱ्यांचा कचरा निघतो, पण यांना एकालाही कारवाई न करण्यामुळे याच्यामध्ये भीतीचं वातावरण शून्य आहे आणि सरळ कचरा हा नाल्यामध्ये जात आहे। तर नाले सफाईच्या वेळी सुरुवात करण्याच्या आधी याच्यावर कारवाई आपण करणार का आणि आतापर्यंत किती कारवाई केलेल्या आहेत? हे पहा, थर्माकोल पूर्ण थर्माकोल न नष्ट होणारा थर्माकोल। अशा प्रकारे जर होत असेल तर नाले सफाईला प्रत्येक वर्षी 80 लाख रुपये जात आहे आपले। 70 ते 80 लाख रुपये नगरपालिका फंडातून जात आहे, तर याच्यावर कारवाई होणार का? त्यानंतर जेवढे पण भुसावळ शहरात लोटगाडी धारक आहे, लोटगाडी धारक वडा विक्रेते किंवा फास्ट फूड विक्रेते हे सरस कचरा रोडवर टाकताय, याच्यावर पण कोणतीच कारवाई झालेली नाहीये। टाइम वेळ काळ कोणताच नसतो याचा कचरा टाकण्याचा, याच्यावर कारवाई आपण करणार का? कारण की स्वच्छता करणं हे जेवढी जबाबदारी तुमची माझी आहे तेवढी व्यापाऱ्यांची पण आहे आणि आपल्याला शून्य कारवाई आहे। मी फक्त एक प्रश्न विचारेल, आपण तर शिवसाहेब नवीन आहे, आपला जो शहराचा कंप्लेंट नंबर आहे तो काय साहेब सांगावा आपण?